नमस्कार. दैनंदिन व्यवहारामध्ये गुळाचा उपयोग आजकाल वाढलेला किंवा अधिक प्रमाणात झालेला आपण बघत आहोत. या गुळाच्या उपयोगाबद्दल आणि विशेषतः ज्यांना हृदयरोग आहे याच्याबद्दल आयुर्वेदामध्ये एक रेफरन्स आलेला आहे. आयुर्वेदाच्या अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये जो रेफरन्स आहे त्याची चर्चा आपण आज करणार आहोत. नेमका याच्यात काय उपयोग सांगितलेला आहे, कुठला गुळ योग्य आहे, कोणी हा गुळ खाल्ला आवश्यक असतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ज्या जागरीत असतात म्हणजे गुळ हा कुठला चांगला आहे याबद्दल आयुर्वेदाने जे विवेचन केलेले आहे ते आपण बघूया. बघा, आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की दोन प्रकारचे गुळ मार्केटमध्ये असतात. एक म्हणजे नवीन गुळ आणि दुसरा म्हणजे जुना गुळ. तर या नवीन आणि जुना यामध्ये जेव्हा आपल्याला कन्फ्युजन होईल तेव्हा एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे की ज्यांना हृदयरोग आहे, हृदयरोग म्हणजे काय की ज्यांचं कधी बायपास झालेला आहे किंवा ज्यांचं एंजिओग्राफी झालेली आहे, एंजिओप्लास्टी झालेली आहे, हार्टच्या संबंधित कुठलाही आजार असेल, टॅकिकार्डिया असेल, ब्रॅडिकार्डिया असेल किंवा त्यांच्यामध्ये काही वैषम्य असेल किंवा हृदयाचे छिद्र असतील किंवा हृदयाच्या वॉलचा प्रॉब्लेम असेल आणि त्यांना डायबिटीज नसेल, त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना जर सांगितलं असेल की तुम्ही गुळ साखरेचा उपयोग तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये, दैनंदिन आहारामध्ये करू शकता, तर आयुर्वेदाचं हे मत आपण लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. या मताचा जो विषय आहे तो याबद्दल असा विषय आहे की आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे की जो गुळ आहे हा जुना गुळ हृदयरोगाच्या रुग्णासाठी उत्तम आणि पथ्य असा सांगितलेला आहे. पथ्य म्हणजे चांगला. तर तुम्ही जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला गोड खाण्याची परमिशन दिली असेल किंवा गोड तुम्ही यूज करत असाल तर जुना गुळ तुम्ही यूज केला तर तुमच्यासाठी उत्तम राहू शकतो. नवीन गुळ हा कंपॅरेटिव्ह थोडासा त्यामुळे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम येऊ शकतात. आयुर्वेदाने जे सांगितलेलं आमुत्पातक आहे, म्हणजेच काय तर थोडाफार त्या प्रमाणात क्लेद उत्पन्न होत असतो आणि हा क्लेद हृदयरोगासाठी थोडासा चांगला नसून त्याबद्दल आपल्याला आयुर्वेदाचं जे मत आहे हे मत लक्षात घेतलं तर नक्कीच लक्षात येईल की आयुर्वेदाने जो सांगितलेला आहे जुना गुळ त्याचा उपयोग आपण करू शकतो. हा व्हिडिओ जर आपल्यास आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपणास जर असं वाटत असेल की व्हिडिओची माहिती आपल्या रिलेटिव्ह पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे किंवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.